मॅन फ्रीडम चॅनलवर आपले स्वागत आहे. मॅन फ्रीडम म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. या देशाची प्रत्येक व्यक्ती हे स्वतंत्र असावी. त्याच्यावर सरकारी बंधनं, सरकारी हस्तक्षेप, कायदे कानून नसावे. त्याचा अर्थ व्यक्ती स्वातंत्र्य. या देशाचं सरकार बेपारी बनलं, त्यामुळे जनता भिकारी झालेली आहे. समाजवाद आणि भांडवलवादानं दोन्ही मिश्र अर्थव्यवस्थेनं शेतीत राबणारा माणूस हवालदिल केलेला आहे. त्याला आत्महत्या करण्याची पाळी ह्या दोन व्यवस्थेनं आणून टाकलेली आहे. जोपर्यंत समाजवाद आणि भांडवलवाद फेकला जात नाही तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे तिथे भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारानं कहर आणलेला आहे. तसाच शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम ह्या अख्ख्या जनतेवर झालेला आहे. फुकट खाऊ धोरणं राबवणे, कंट्रोलातून फुकटचं धान्य वाटणे, समाजाला जर्जर केल्यामुळं, आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळं पावटीत मत विकणारा समाज तयार झाला आहे. शेतकऱ्यांना जोपर्यंत आपली शेतकऱ्याची जात समजत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याची काही किंमत शेतकऱ्याची होणार नाही. जातीवाद सरकारनं पेरलेला आहे. जातीच्या नावाखाली आरक्षण देणं चालू आहे आणि जातीचे भांडणं लावणं चालू आहे आणि जातीच्या नावाखाली राजकारण करणं चालू आहे. एकही पक्ष असा नाही की तो बिगर दारूचा इलेक्शन भांडते. दारू वाटणे, कोंबडे बकरे कापणे, पैसा वाटणे, निवडून जाणे हाच धंदा आता भारतीय राजकारणाचा झालेला आहे. देश संकटाच्या खाईच्या टोकावर येऊन पोचला आहे. याचं कारण असं का दरवर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा असते. मग तूट भरून काळासाठी कर्ज काढा, नाही तर कर लादा. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे आणि आता जनता कराच्या बोजाखाली दबत आहे. ह्या कराचा भस्मासूर इतका वाढला का जनतेला श्वास घेणं सुद्धा कठीण झालेलं आहे. याचं कारण समाजवादी धोरण आणि भांडवलशाही धोरण. म्हणजे देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी कारखानदारीला लागणारा कच्चा माल कमीत कमी भावात पुरवला गेला पाहिजे. शेतकरी देत नसेल तर आयात करून त्याचे भाव पाडले पाहिजे. हे लिखित धोरण पान नंबर 16 पंडित नेहरूच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचं आहे आणि हे धोरण सगळे पक्ष आडीपाडीनं राबवत आहे. ह्याच धोरणामुळे शेतीत राबणारा माणूस हवालदिल होऊन आत्महत्या करायला निघालेला आहे. आर्थिक विवंचनेमुळे कंटाळून शेवटी आपल्या आत्महत्या शेतीत राबणारा माणूस करते आहे आणि त्याची किंमत कोणत्याच राजकारणी माणसाला येत नाही, कोणत्या भांडवलदाराला येत नाही आणि कोणत्या समाजवादी व्यवस्थेला सुद्धा येत नाही. ह्या दोन अर्थव्यवस्थेमुळे शेती रसातळाला गेलेली आहे. याचा विचार करून जर खऱ्या अर्थाने मुक्त व्यवस्था, खुली व्यवस्था म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य जर व्यक्तीला दिलं
तर देश अवघ्या 5 वर्षात जगात 1 नंबरचा अर्थव्यवस्थेत होऊ शकते. देशाची अर्थव्यवस्था जर सावरायची असेल आणि देश प्रगतीवर जर न्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं मुक्त व्यवस्था लागू करा आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य त्याला प्रदान करा. लायसन्स कोटा परमिटच्या बेड्यांनी सगळी जनता जर्जर झालेली आहे. जनता, शेतीत राबणारा, खेड्यात राहणारा माणूस सगळा गुलामीच्या जंजिरानं जखडला गेला आहे. हा सगळा विचार करून भारतीय राज्यव्यवस्थेत काहीतरी बदल व्हावा ह्या भूमिकेतून मी हे बोलतो आहे. आणि जिथे स्वराज्य आहे तिथं सुराज्य आहे. सुराज्याची व्यवस्था जर आणायची असेल तर स्वराज्य जनतेला देणं आवश्यक आहे. आजच्या अवस्थेत सरकार व्यापारी बनलं म्हणून जनता भिकारी झालेली आहे. आता 70% जनता जर भिकारी झाली म्हणजे तिचा पर्चेसिंग पॉवर घटला तर देश प्रगती करणार आहे का अधोगती? हा सगळा विचार करावा म्हणून मी इथेच थांबतो. आणि आमच्या चॅनलला लाईक करा. आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.